आपल्या महाराष्ट्र राज्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी हा व्हिडिओ तर महत्त्वपूर्ण ठरणारच आहे. फक्त शेवटपर्यंत पाहत चला. आणि आपल्या चॅनलवरती जर का तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून सर्व निराधार योजनांची माहिती व शासकीय योजनांची माहिती ही सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. तर मित्रांनो बघा डीबीटी प्रोसेस सर्व लाभार्थ्यांचं चेक करण्यात इथं सुरुवात करण्यात आलेली आहे. बघा मित्रांनो, एप्रिल हप्ता वाटप संदर्भातील माहिती आहे. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहत चला. आता संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या प्रत्येक लाभार्थी आता त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण आजचा व्हिडिओ ठरणार आहे. कारण की बघा इथं जसं की डीबीटी प्रोसेसच्या अंतर्गत जमा करण्यात येते. डीबीटी म्हणजेच काय, तर तुमच्या इथं बँकेच्या खात्याला आधार कार्डची लिंक असेल तर सरकारच्या माध्यमातून तो लाभ आता दिला जात आहे आणि थेट तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये हे डीबीटी प्रणालीच्या माध्यमातून पैसे जमा केले जात आहे. याच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण सूचना हे संजय गांधी अनुदान योजनेच्या अंतर्गत घेणाऱ्या सर्व लाभार्थ्यांना माहिती देण्यात आलेली आहे सरकारतर्फे. आता बघा हे सुलभपणे माहिती देण्यात आलेली आहे आणि या माहितीचा उद्देश शासनाच्या माध्यमातून इथं पोर्टलवरती साईटवरती इथं जसं की ऑप्शन ऍड करण्यात आलेलं आहे. याचा ऑप्शनच्या माध्यमातून तुम्हाला तुमचं स्टेटस स्वतः आता चेक करता येणार आहे. आणि तुम्ही जर का संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी असाल, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असाल, दिव्यांग पेन्शन घेत असाल, त्यानंतर बघा तुम्ही विधवा महिला असाल, ज्येष्ठ नागरिक असाल, वृद्धपकाळ योजनेचे तुम्ही जर का लाभार्थी असाल तर हा व्हिडिओ खरं तर तुमच्यासाठी खरोखर महत्त्वाचा ठरणार आहे. फक्त 2 मिनिटं तुम्ही व्हिडिओ पाहत चला आणि सर्व माहिती नीट तुम्हाला समजून घ्यायची आहे. बघा ज्या लाभार्थ्यांना याच्या अगोदरचा हप्ता जमा झाला नव्हता त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण, आणि त्याचबरोबर जे नवीन लाभार्थी आहे त्यांची नवीन यादी म्हणजे योजनेमध्ये अप्लाय केलेला आहे त्यांच्यासाठी हे स्टेटस पहा. आणि म्हणजेच बघा लाभार्थी स्थिती काय आहे हे स्थिती तुम्ही स्वतः चेक करू शकणार आहे. आणि जे नवीन ऑप्शन आहे ते खरोखर तर तुमच्या सर्व लाभार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण आहे. कारण की बघा मार्च महिन्याचा अनुदानाच्या संदर्भातील नेमकी प्रोसेस सुरू होणार की नाही हा प्रश्न आता कायम उपस्थित होता. कारण की बघा या संदर्भातील कुठलं जसं की नोटिफिकेशन, कुठलीही सूचना इथं दिली नव्हती. त्यामुळे लाभार्थ्यांना वारंवार काही प्रश्न विचारण्यात आलेले होते. मार्च महिन्याचा आणि एप्रिल महिन्याचा हप्ता आम्हाला जमा होईल का? मार्च महिना आणि एप्रिल हप्ता इथं जसं की आपल्याला मार्च महिना जर का आला नसेल तर एप्रिल महिन्यासोबत हे पैसे जमा होणार का, असे प्रश्न वारंवार सर्व लाभार्थी विचारू लागलेले होते. आपण जर पाहायला गेलं तर बघा जसं की ट्रान्झॅक्शनल फेल झालेलं आहे त्याच पद्धतीने त्याचं की टेक्निकल इश्यू आलेले होते. 24 पासून तर 30 तारखेच्या दरम्यान हे पैसे येतील, पण इथं असं काही झालंच नाही. कारण की सर्व लाभार्थ्यांना पैसे मिळाले नाही. काही लाभार्थ्यांचे त्यांच्या बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक नव्हतं, तर काही लाभार्थ्यांची केवायसी परिपूर्ण असून बँकेच्या खात्याला त्यांचं आधार कार्ड लिंक असून सुद्धा त्यांना पैसे जमा झाले नाही. तर हे सर्व कारण आता आपण तपासल्यानंतर इथं तुम्हाला पैसे मार्च महिन्याचा हप्ता जमा झाला नसेल किंवा त्याच्या मागचे हप्ते जमा झाले नसेल किंवा तुम्ही जर का तुम्हाला पैसे जमा झाले असेल परंतु एप्रिल हप्त्याची तारीख जर का तुम्ही बघण्यासाठी हा व्हिडिओ बघत असाल तुमचा खरं तर आजचा व्हिडिओ महत्त्वपूर्णच ठरणार आहे. फक्त शेवटपर्यंत पाहत चला. बघा आता ज्या लाभार्थ्यांना पैसे जमा झाले नव्हते त्या लाभार्थ्यांना मार्च महिना आणि एप्रिल हप्ता हेच दोन्ही हप्ते एकत्र मिळणार आहे. हो, तुम्ही ऐकलेली बातमी खरी आहे. कारण की बघा ज्यांना मार्च महिना मिळाला नव्हता अशा लाभार्थ्यांना एप्रिल हप्त्यासोबतच हे पैसे आता मिळणार आहे. आपण जर पाहायला गेलं तर एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला कोणतेही जसं की आता काही कामे पडणार नाही. फक्त तुमच्यासाठी ऑप्शन जे सरकारने नवीन खुललेलं आहे त्या ऑप्शनच्या माध्यमातून तुम्ही स्वतःची स्थिती चेक करू शकणार आहे. तुम्हाला जसं की सरकारच्या गव्हर्नमेंटच्या ऑफिशियल साईटवरती जायचं आहे आणि तुमचा आधार क्रमांक टाकला, मोबाईल नंबरवरती OTP आला की तुम्ही सर्व काही स्थिती तिथं चेक करू शकणार आहे. तुम्हाला हप्ता किती हप्ते मिळालेले आहे, कोणत्या कारणास्तव तुम्हाला हप्ता मिळाला नाही आणि एप्रिल हप्ता कधी मिळणार आहे याची खरी तर तारीख काय असणार आहे. मी सांगितलेलीच तारीख खरी नसणार, परंतु जे पोर्टलवरती जे तुम्हाला तारीख खरी दाखवणार आहे तेच तारीख खरी असणार आहे. म्हणजे कुठल्याच युट्यूबरांना फेक माहितींना तुम्हाला बळी पडायची नाही आणि स्वतः तुमच्या नजरेनं तुम्हाला माहिती किंवा डेट इथे चेक करायची आहे. त्याच्या व्यतिरिक्त जर का तुम्हाला हे माहिती सर्व चेक करता येत नसेल, आता एप्रिल हप्ता कधी मिळणार हे तारीख तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये जर का जाणून घ्यायची असेल तर बघा एप्रिल महिन्याच्यासाठी कुठलाही शासन निर्णय GR सरकारने काढलेला नाही. एप्रिल हप्ता नेमकं तुमच्या कोणत्या खात्यामध्ये म्हणजे कोणत्या तारखेला खात्यामध्ये जमा होणार आणि खाली तर याची तारीख काय असणार आहे. एप्रिलचा जसं की महिन्याचे 6 दिवस उलटून गेले परंतु याची तारीख काय असणार आहे तर बघा आतापर्यंत जसं की सुरळीतपणे सुरू असताना याच निदर्शनास आपण जर पाहायला गेलं तर तुम्हाला
15 ते 16 तारखेच्या दरम्यान एप्रिल हप्ता येण्याची शक्यता आहे. कारण की बघा मागील 1 ते 2 महिन्यापासून हेच जसे की आता संकल्प सुरू असल्यामुळे तुम्हाला देखील 15 ते 16 एप्रिलच्या दरम्यान पैसे येण्याची दाट शक्यता असणार आहे. बाकी अधिकृतपणे सरकारने तारीख सुद्धा सांगितली नाही आणि अधिकृतपणे जोपर्यंत सरकारचा जी आर येत नाही तोपर्यंत आपण खरी तारीख समजू शकणार नाही. बाकी अशा पद्धतीची माहिती आहे. अशी शासकीय योजनांची माहिती व सर्व जसं की जी आरचा अपडेट पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. तर मित्रांनो चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.